फास्टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। फास्टॅग नसल्यास वाहनधारकांना दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत। मी आता मुंबईतून बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ऐरोली या टोल नाक्यावरती आहे। आपण जर बघितलात तर फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली आहे। त्यानंतर आता 1 एप्रिल पासून राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग हा अनिवार्य करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला असून फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनांना आता दुप्पट रोख रक्कम ही द्यावी लागणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई पुणे महामार्ग, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे वरळी सीलिंग, सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, नागपूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, काटोल बायपास आणि चिमूर वरोर वणी महामार्गाचं व्यवस्थापनही MSRDC कडे आहे। यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फास्टॅग अनिवार्य आहे, अन्यथा वाहनधारकांना दुप्पट पैसे जे आहेत हे द्यावे लागणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई ऐरोली।